नमस्कार. आज मुद्दाम मी तुमच्या समोर आलेलो आहे. आज 19 मार्च शेतकरी सहवेदना दिवस. त्या निमित्तानं तुमच्याशी मी आज संवाद करायला आलोय. तसं या कार्यक्रमाचं जाहिरात पत्रक मी सकाळी माझ्या पेजवर टाकलेलं होतं, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना कल्पना असेलच आणि आपण समोर बसलेल्या मंडळींना तर या सगळ्या कार्यक्रमाची कल्पना आहेच. मित्रहो, आजपासून बरोबर 38 वर्षापूर्वी या देशातली शासनाच्या विरोधात झालेली शेतकऱ्याची पहिली आत्महत्या. त्या आधी शेतकरी संघटनेनं लोकांचे प्रश्न मांडायला सुरुवात केलेली होतीच. शेतकरी संघटनेनं फार मोठ्या प्रमाणात तो प्रश्न लोकांसमोर मांडलेला होता, पण या आत्महत्येनं एकदम त्याला वेगळं वळण मिळालं आणि लोकांपर्यंत ती आत्महत्या केली. हे जे साहेबरावजी कर्वे पाटील आहे, हे साधे सुधे शेतकरी नव्हते. म्हणजे एक कोरडवाहू शेतकरी होता आणि फार दुरवस्था होती त्याची आणि म्हणून त्यानं आत्महत्या केली असं साहेबरावजींचं नव्हतं. 125 एकर जमिनीचा मालक होता. विहिरी होत्या, बागा होत्या, गावामध्ये अर्धा एकर जागेवर वाडा होता. स्वतःचं संगीत विद्यालय होतं. वडिलांपासून संगीताचा सगळ्यांना आवड होती. स्वतः ज्यांनी आत्महत्या केली त्या साहेबराव कर्वे पाटील संगीत विशारद होते, उत्तम गायक होते, संवेदनशील मनाचे ते ग्रस्त होते. मग काय केली त्यांनी अशी आत्महत्या? तर शेतामध्ये हिरवंगार पीक उभं आहे, पण वीज बिल भरलं नाही म्हणून त्यांची लाईट कट करण्यात आली आणि हिरवंगार पीक पाणी देता येत नाही म्हणून वाळताना डोळ्यानं पाहावं लागलं आणि ते पाहावत नाही म्हणून त्याने हा आत्महत्येचा विचार केला. मी माग आत्महत्या केली तर माग माझ्या मुलांचं बायकोचं कसं होईल, तो वांदाच नको, ती किरकिर नको म्हणून त्यांनी आपल्या 4ही छोट्या छोट्या मुलांना विष दिलं, बायकोला विष पाजलं. एका मुलाचा विष देऊनही जीव जात नव्हता म्हणून त्याला भोंगळीत गुंडाळून दोरीनं त्याचा गळा आवळून त्याला मारलं. इतक्या क्रूरपणे या आत्महत्या घडल्या आणि हे फारच वाईट होतं. हे त्या काळामध्ये सगळीकडे चर्चेला आलं, लोक चर्चा करू लागले. आणि मी एक संवेदनशील कवी असल्यामुळं त्या काळामध्ये तोपर्यंत मी कविता लिहित होतो. माझा पीक पाणी नावाचा कविता संग्रहही प्रकाशित झाला नव्हता तेव्हा, पण तयार झालेल्या होत्या त्या माझ्या कविता. त्या कविता कशाच्या होत्या तर शेतकऱ्याच्या संस्कृतीच्या कविता मी लिहित होतो, शेतीच्या संस्कृतीच्या कविता लिहित होतो, राणाच्या कविता लिहित होतो, तिथल्या आनंदाच्या कविता लिहित होतो. पण शेतकऱ्यांच्या दुःखाच्या कविता तोपर्यंत माझ्याकडून लिहून झालेल्या नव्हत्या. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करायला सुरुवात केल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की आता आपण आपल्या कवितेची प्रकृती बदलली पाहिजे, आता आपण आपली कविता बदलली पाहिजे. आणि नंतर माझ्या कवितेमध्ये काही बदल येत गेला. पहिला बदल होता तो म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे उद्गार नावाची एक कविता मी लिहिली होती. साहेबराव पाटील जेव्हा गेले तेव्हा त्यांनी लोकांना उद्देशून एक चिठ्ठी लिहिली होती, सरकारला उद्देशून एक चिठ्ठी लिहिली होती. पण माझ्या या कवितेमधला जो शेतकरी आहे तो शेतकरी प्रामुख्यानं 4 चिठ्ठ्या लिहितो आणि आपली आत्महत्या करतो अशी ती कविता होती. आपल्या शेतकरी संघटनेच्या लोकांनी बहुधा ती कविता ऐकलेली आहे. कधी मधी मी ती कविता म्हणायचो. साहेबांनी ही कविता ऐकलेली, शरद जोशीने. पण साहेब म्हणायचे की इंग्रजीत ही कविता थोडीशी फार प्रमाण भाषेत झालेली आहे आणि लोकांना ती फारशी, आणि ते खरं झालं की ती लोकप्रिय नाही झाली कविता. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर लिहिलेली ती माझी पहिली कविता होती. ही कविता लिहिताना मला असं वाटलं की आपण कशी कविता लिहावी, तर शोकात्म संदेश देणारी, शोकात्म विषय असणारी कविता असल्यामुळं त्या कवितेसाठी आपण व्रतही शोकात्म निवडलं पाहिजे म्हणून ते व्रत मी निवडलं. पारंपरिक पद्धतीने ज्याला आपण धावा म्हणतो, धावा, लोकगीतामध्ये धावा नावाचा एक प्रकार आहे. त्या धाव्याच्या रूपात ही कविता मी लिहिलेली आहे. आणि तुमच्या लक्षात असं येईल की जेव्हा खूप शोकात्म भावना माणसाच्या मनात येते तेव्हा आपोआपच हे व्रत माणसाच्या मनात येतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा आपल्या भूमीचा प्रचंड विरह जाणवला तेव्हा परदेशात त्यांनी ह्याच व्रतामध्ये कविता लिहिली होती. भूमाते गे, म्हणजे याला सागरा प्राण तळमळला, ही जी कविता होती ती कविता त्याच व्रतामधली ही कविता मी लिहिलेली आहे. त्या कवितेमध्ये त्या शेतकऱ्यानं 4 चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या, त्या 4 चिठ्ठ्यांच्या 4 कडवी मी त्या कवितेमध्ये केली होती.
एक चिठ्ठी त्यानं जमिनीला उद्देशून लिहिलेली होती, जिला तो माय म्हणत होता. दुसरी चिठ्ठी त्यानं आभाळाला उद्देशून लिहिलेली होती, ज्याला तो बाप म्हणत होता. आणि तिसरी चिठ्ठी त्यानं सरकारला उद्देशून लिहिलेली होती, ज्याला तो मायबाप सरकार म्हणत होता. आणि चौथी चिठ्ठी स्वतःच्या मुलांना उद्देशून लिहिलेली होती. अशा या 4 चिठ्ठ्यांच्या 4 कविता साहेबराव करपे पाटलांना आदरांजली, साहेबराव करपे पाटलांना स्मरण म्हणून आज मुद्दाम ही कविता मला आठवत आहे. भूमाते घे प्रणाम हा शेवटचा शेतकऱ्याचा, राहिलाण काळ खऱ्याचा, राहिलाण काळ खऱ्याचा. पहिली चिठ्ठी जमिनीला उद्देशून या भूमातेला तो म्हणतो, किती तुला मी माय म्हणून पूजिले, तरी दैवन अमुचे उजळे. किती पुन्हा पुन्हा भाळावर चढविले, तरी तुवा आम्हा रडविले. किती वेळ तुझ्या कुशीत रडलो आम्ही, तरीही तून आली कामी. तू उदास झाली माये, मग जगून आता काय. दुष्काळ आम्हाला खाये, ताशेत तुझ्या मारून हुमण्या थकलो. तव मायेला मी मुकलो, पान्हान कुठे तुला तरीही झऱ्यांचा, राहिलान काळ खऱ्यांचा. भूमाते घे प्रणाम हा शेवटचा शेतकऱ्यांचा, राहिलाण काळ खऱ्यांचा. दुसरी चिठ्ठी आभाळाला उद्देशून लिहिली होती, जे पाऊस देतो, ज्याला आपण बाप म्हणतो, त्या आभाळाला उद्देशून. हे आभाळा पिढ्या पिढ्यांच्या बापा, का उदास झाला आता. हा तुझा वसा दुष्काळाचा आम्हा, तू दिलास भाळी रिकामा. मी थकलो रे भार वाहुनी त्याचा, मस्तकास पडल्या खाचा. मुळी त्राण न उरले आता, तू नव्हेशी अमुचा त्राता. ही रुसली धरणी माता, तुम्ही दोघांनी उभा साधिला दावा. मी जाऊ कोणत्या गावा, दाखवा मला मार्ग तुझा आसऱ्याचा. राहिलान काळ, राहिलान काळ खऱ्याचा. आणि तिसरी चिठ्ठी जी होती ती मायबाप सरकारला उद्देशून लिहिलेली होती. सरकारला उद्देशून सरकारने तो असं म्हणतो, हा वेळ असा तुला न कळला साचा. किती रोज घासल्या टाचा. हे सरकारा तुझी ही बसली वाचा. डोळ्यांच्या झाल्या खाच मस्तीत होता. हा तुला न कळला गुंता. खासील शेवटी गोता. मग पुन्हा तुझे उघडून डोळे काय. मज कळले रे जीव जातोय बऱ्यांचा. चिठ्ठी आपल्या लेकरा बाळांना उद्देशून त्यानं लिहिली होती आणि आपल्या बायकोला उद्देशून लिहिली होती. तो त्या चिठ्ठीमध्ये म्हणाला होता,
हे बाळांनो चिल्या पिल्यांनो ऐका, जो मिळेल तुम्हा पैका त्यातून तुम्ही कर्ज आपुले फेडा, सोडवा गळ्याचा वेढा. ही माय तुम्हा घेईल पदरा खाली, तीच ती तुम्हाला वाली. बाळांनो जातो आता, सांभाळा तुमची माता, सांभाळून जगता जगता तुम्ही फेडावे पांग उद्या सगळ्यांचे, सोडवून फास गळ्यांचे. दुस्वास नका करू एक दुसऱ्याचा, राहिलान काळ खऱ्याचा. भूमाते घे प्रणाम खऱ्याचा. ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात मी लिहिलेली पहिली कविता. या कवितेचं जे शेवटचं कडवं आहे ते कडवं लिहिताना मला आपल्या परभणी जिल्ह्यातले एक शेतकरी, ग्रामीण बँकेचे अध्यक्ष त्या काळातले शेषरावजी भरोसे यांच्या एका किस्साची उपयोग झाला. शेवटच्या काळात पण शेतकरी मुळातून कधीही कर्ज बुडवायच्या मानसिकतेत नसतो. म्हटलं कसं काय? तरी म्हणाले माझा अनुभव सांगतो तुम्हाला. त्यांनी मला एक अनुभव सांगितला त्यांच्या शेतकरी नातेवाईकाचा. ते म्हणाले माझा एक नातेवाईक शेतकरी होता, तो मरायला टेकला. मला बरेच दिवस भेटायला म्हणून निरोप आला, पण मला जाणं झालं नाही. मी जाईपर्यंत त्यांची वाचा गेलेली होती, म्हणजे त्यांचं बोलणं बंद झालं होतं, म्हणजे मी त्यांना बोलू शकत नव्हतो. पण ते म्हणाले की यांची वाचा जाऊन बरेच दिवस झाले पण यांचा जीव जात नाही. आपल्याकडे आपण म्हणतो की जीव अडकला असेल त्याच्यामध्ये, पण कशात अडकला हे कळायला पाहिजे. म्हणजे मग आपण त्याच्या कानात ते सांगता येते, बाबांनो मी हे करतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. पण ते माहित नव्हतं कशामध्ये जीव अडकला आणि त्यांची वाचा गेलेली होती. शेषराव भरोसे म्हणाले मी जातो, बोलतो त्यांना. तर ते सांगत होते, कुठल्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा ते उल्लेख करत होते. तर ते म्हणाले की ते म्हणत होते, बाबांनो शेषराव भरोसे साहेबांच्या ग्रामीण बँकेचं कर्ज माझ्या नावावर तुम्ही घेतलेलं आहे आणि आता माझी मारायची वेळ आलेली, तुम्ही अजून कर्ज फेडलेलं नाही. माझ्या डोक्यावर कर्ज ठेवून मी तसाच मेलो तर देव मला स्वर्गात येऊ देणार नाही, मला नरकात जावं लागेल, तुम्ही मला नरकात घालता, असं माझे बाबा मला म्हणायचे. भरोसे साहेब म्हणाले, माझ्या लक्षात आलं त्यांचा जीव कशात गुंतलाय ते. भरोसे साहेब म्हणाले, मी बाहेर गेलो, बाहेर बांधकामाचं साहित्य पडलेलं होतं, तिथं विटा पडलेल्या होत्या. एक वीट म्हणले मी घेतली, उपरण्यामध्ये बांधली, ती वीट अशी उपरण्यात बांधून आणली आणि त्यांना त्यांच्या कानात सांगितलं, माझ्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी तुमच्या मुलांनी हे 50,000 रुपये माझ्याजवळ दिलेले आहेत, तुमचं कर्ज फिटलं असं म्हणून मी ती वीट त्यांच्या छातीवर ठेवली. त्यांनी त्याच्या हातानं सगळं कुरवाळून पाहिलं आणि शांतपणे हसत जीव सोडला. हा किस्सा मला भरोसे साहेबांनी सांगितला होता की सर तुम्ही किती म्हणा कर्ज बुडवायला शिकवा शेतकऱ्याला, शेतकरी कर्ज बुडवत नाही. त्यांनी मला हा किस्सा सांगितला होता. तर तो या ओळीमध्ये उतरला की हे बाळांनो चिल्या पिल्यांनो ऐका, जो मिळेल तुम्हा पैका त्यातून तुम्ही कर्ज आपुले फेडा, सोडावा गळ्याचा वेढा. आणि पुढे मग तुमच्या लक्षात आलं असेल की साहेबांनी मला विनंती केली की इंद्रजित आम्हाला असा एखादा ताकदवान शब्द द्या की ज्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि मग ती प्रसिद्ध कविता मी लिहिली, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक. त्याला एक तात्कालिक कारण घडलं. ते कारण असं होतं की ही विदर्भातली शेतकऱ्याची पहिली हत्या शिंदखेडा झाली, यवतमाळ जिल्ह्यात झाली आणि त्याच्यानंतर फार थोड्या दिवसांनी आपल्या मराठवाड्यात पहिली शेतकऱ्याची आत्महत्या लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुक्यात झाली. म्हणजे ज्या तालुक्यातला माणूस केंद्रात गृहमंत्री होता आणि ज्या जिल्ह्याचा माणूस राज्यात मुख्यमंत्री होता त्या जिल्ह्यात त्या तालुक्यात मराठवाड्यामध्ये एका छोट्याशा खेड्यात हाडीगांडरमुळीच्या जवळ त्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली. त्या गावाला मी त्या शेतकऱ्याच्या घराला भेट द्यायला गेलो होतो, कारण सगळे पत्रकार गेले, त्याच्या मोठमोठ्या बातम्या आल्या होत्या, मग नेते गेले, राजकीय लोक गेले.
आणि मग मीही म्हटलं आपण शेतकऱ्यांचा टोळी म्हणून आपणही गेले पाहिजे, म्हणून मीही गेलो. आणि मी तिथे गेल्याच्या नंतर बराच वेळ मला घर शोधायला बराच वेळ लागला. सुभाष काय काम आहे का? हा, उठू नका तुम्ही मध्ये मध्ये, फोन बंद करू टाका. आणि बराच वेळ लागला मला ते घर शोधायला. आणि कारण तिथे तेलुगू लोक, कानडी लोक आणि मराठी तिन्ही भाषा बोलणारे लोक होते त्या गावामध्ये. मग घराचा शोध घेतल्यावर दार वाजवल्यानंतर एक छोटासा मुलगा दार काढून बाहेर आला. म्हटलं बाळा, हे कोणाचं घर आहे? तुझ्याच वडिलांनी आत्महत्या केली का? म्हणाला हो. म्हटलं मग आम्ही तुलाच भेटायला आलो. म्हणाला या मला. त्यांना आतमध्ये घेतलं, बैठकीत बसवलं. आतमधून कोणाला तरी पाणी आणायला सांगितलं. पाणी आणून दिलं एका छोट्या मुलीनं. आणि आम्ही बोलत बसलो. म्हटलं कसं चाललंय रे बाळा तुझं आता? म्हटलं सर फार वाईट परिस्थिती. म्हटलं स्वाभाविक आहे, वडिलांनी तुझी आत्महत्या केलेली आहे, डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. म्हणाला हो, वडिलांनी आत्महत्या केलेली, डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. 2 बहिणी लग्नाला आलेल्या आहेत, घरात कुणीच करता पुरुष नाही, आणि 11 वर्षाचा मुलगा होता, तो हे सगळं सांगत होता. त्याला म्हटलं बाळा, तर ह्या सगळ्या प्रश्नातून तू कसा बाहेर पडशील रे? म्हणजे मला दया आल्यासारखे मी भाव दाखवला त्याला की या प्रश्नातून तू आता कसा बाहेर पडशील? लोकांनी केलेलं नका, कागद वाजवू नका, काहीच करू नका, तुम्ही शांत बसा, आणि खरंच काम असेल तुम्ही मागे जाऊन बसा आणि मग तुमची कामं करा. डिस्टर्ब होतो मला. आणि त्या पोराला विचारलं की मग या सगळ्या प्रश्नातून तू कसा बाहेर पडणार आहेस? निघताना पुन्हा एकदा तो प्रश्न मी त्याला विचारला, काही गोष्टी समजून सांगू की बाळा आता हे कसं द्यायचं, तू कसा बाहेर पडशील तू? तर तो म्हणाला सर मी एक सोपं उत्तर शोधलंय. म्हटलं काय उत्तर शोधलंस तू? नाही तुम्हाला नाही सांगणार. म्हटलं काय? म्हटलं तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? म्हटलं सांग ना, मलाही त्याचा उपयोग करता येईल. बाहेर शेतकरी आत्महत्या करताय, त्याच्यावर कविता लिहिता येईल, मला लोकांपर्यंत उत्तर देता येईल. पण त्यानं सांगितलेलं उत्तर काळीच कापणारं होतं. तो म्हणाला सर याच तर सगळ्या प्रश्नातून मुक्त होण्यासाठी माझ्या बापानं अख्खा एंट्रीचा डब्बा पिला होता. मला तर तेवढा लागणार नाही, एक ढक्कन जरी पिलं तरी मी या प्रश्नातून मुक्त होईल. म्हणजे त्या दुसऱ्या पिढीनं सुद्धा मनामध्ये आत्महत्येचा विचार आणलेला होता. आणि जेव्हा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा 11 वर्षाचा मुलगा तोच विचार करतो हे माझ्या लक्षात आलं. आणि साहेबांनी मला जेव्हा सांगितलं होतं की आम्हाला ताकदवान शब्द द्या, त्यावेळेस माऊली महाराज, मदन महाराज मला ती कविता सुचली होती की शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंब्याच्या पोराला लढायला शिक, म्हणून ती कविता मी लिहिली. आणि ती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत म्हणून कविता लिहिली. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुंब्याच्या पोरा आता लढायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक. आणि त्या काळामध्ये, ज्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला एक तर विनोदी कविता म्हणणारा कवी किंवा शृंगारिक कविता म्हणणाराच कवी चालायचा, त्या काळात केवळ आणि केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या माहीत आहेत. ती आहे ओघानं म्हणून मी तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवतो. ही कविता शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणीबेच्या पोरा आता लढायला शिक, कुणीबेच्या पोरा आता लढायला शिक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक. माझ्यासमोर तो मुलगा होता 11 वर्षाचा जो आत्महत्या करू इच्छित होता. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक, आता लढायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक बाबा लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणीबेच्या पोरा आता लढायला शिक, कुणीबेच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यावधी कर्ज घेतली दलालांची पोरं, तेव्हा इथे दलाल कोट्यावधीचं कर्ज घेऊन बँका बुडवल्या होत्या आणि साध्या साध्या 20-25 हजारासाठी शेतकरी आत्महत्या करत होते. म्हणून लिहिलं होतं कोट्यावधी कर्ज घेतली दलालांची पोरं, बुडविती त्याचा कधी करीती ना घोर बाबा. महात्मा फुले यांनी 250 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या आसूड नावाच्या पुस्तकात इंग्रज सरकारसाठी वापरला होता की हे सरकार उंटावून चळ्या हाकणारं सरकार आहे, त्यांना काय शेतकऱ्याचे प्रश्न कळणार आहेत. मागच्या 250 वर्षात कोणत्याही सरकारात ती क्षमता आली नाही, ते प्रश्न कळण्याची योग्यता आली नाही. त्याच्यामुळे 250 वर्षानंतर आपलं राज्य आपलं सरकार येऊ नये तोच शब्द मला पुन्हा वापरावा लागला. उंटा होणं शेळ्या हाकी सरकार शहाण, उंटा होणं शेळ्या हाकी सरकार शहाण, त्याच्यामुळे जीव तुझा पडाला कहाण बाबा पाडायला शिक, शिक बाबा शिक, पाडायला जातील हे दिस आणि होईलही ठीक, जातील हे दिस आणि होईलही ठीक,
उद्या तुझ्या शेतामध्ये उधळलेलं पीक बाबा जगायला शिक, शिक बाबा शिक जगायला शिक. मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक. निवडून दिलं त्याला पाडायला शिक, शिक बाबा शिक लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. आणि काही दिवसानंतर म्हणजे हे त्या पोराला उद्देशून ही कविता लिहिली होती. पोराला सांगितलं की मरू नकोस, मारायला शिक, कर्ज बुडवायला शिक, पण तू स्वतः आत्महत्येचा विचार करू नकोस. काही दिवसांनी पुन्हा उदगीर कॉलेजच्या गॅदरिंगला गेल्यावर त्या गावात गेलो, त्या शेतकऱ्याच्या मुलाला भेटलो. त्याला म्हटलं बाळा कसं चाललंय तुझं? म्हणलं सर आता ठीक चाललंय. म्हटलं ठीक चाललंय ना? म्हणाला हो. म्हणाला सर, चहा पाणी केलं. सर मी पण आता कविता लिहायला शिकलो. म्हणलं तू पण कविता लिहितो? म्हणाला हो ना, तुम्ही तर मला जो उपदेश केला होता ती कविता तर मी पाठच केली म्हणला, पण मी पण कविता लिहायला शिकलो. म्हणलं काय लिहिलीस कविता तू? तर त्यानं मला एक कागद दिला आणि त्या कागदात त्यानं ज्या भावना त्याच्या मोडक्या तोडक्या शब्दात लिहिलेल्या होत्या त्याच भावना चांगल्या शब्दामध्ये लिहून पुढे मी महाराष्ट्रातल्या मुलांसमोर त्या भावना मांडल्या. तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाचे उद्गार. पहिली कविता होती आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे उद्गार, दुसरी कविता होती आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलासाठी कवीचे उद्गार, आणि तिसरी जी कविता आहे ती आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचे उद्गार. काय म्हटलं तो मुलगा? तो मुलगा लोकांना विचारतोय, ज्यांनी ज्यांनी त्याच्या बापावर आत्महत्या करण्याची वेळ आणली त्या लोकांना सांगा, सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेढा तर तुम्ही काय खाल धतुरा? सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेढा तर तुम्ही काय खाल धतुरा? अरे खरं तर असं बोलायची माझी इच्छा नाही, कारण ते संस्कारशील शेतकऱ्याचं पोरग आहे. त्याच्या लक्षात आलं की आपण धतुरा शब्द वापरला, आपलं काहीतरी चुकलं गड. सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा म्हणलं भावनेच्या भरात, पण त्याच्या लगेच लक्षात आलं की आपण संस्कार संपन्न शेतकऱ्याचे पोर आहोत, आपलं चुकलं काहीतरी. खरं तर असं बोलायची माझी इच्छा नाही, पण माझ्या बापानं आत्महत्या करूनही त्याच्या आयुष्याला तुमची सदिच्छा नाही. तसं असतं तर तुम्ही आमच्या धानाचं मोल केलं असतं, भाव दिला असता. तसं असतं तर तुम्ही आमच्या धानाचं मोल केलं असतं, मग आम्हीही आमचं काळीज तुमच्यासाठी आणखी खोल केलं असतं. मग पेरा करणाऱ्या माझ्या बापाचा घास अपुरा राहिला नसता, मग पेरा करणाऱ्या माझ्या बापाचा घास अपुरा राहिला नसता, आणि ऐतकाऊंच्या ताटात तुपाचा शिरा राहिला नसता. रस पिऊन माझ्या बापाचा तुम्ही ठेवलाय फक्त चुर्रा. सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा? ऊन वारा माती पाऊस यासारखा शेतकरी ही सृष्टीचं सहावं तत्व आहे. ऊन वारा माती पाऊस यासारखाच शेतकरी सृष्टीचं सहावं तत्व आहे. पण तुम्हाला कुठं त्याचं महत्व आहे? हवा पाण्यासारखीच तुम्हाला ज्वारी ही फुकट हवी आहे, दररोज भाजी ताजी आणि निकट हवी आहे. कारखान्यात ज्वारी पिकत नाही आणि कारखान्यातला माल तुम्ही फुकट विकत नाही. कारखान्यात ज्वारी पिकत नाही आणि कारखान्यातला माल तुम्ही फुकट विकत नाही. आम्हालाही वाटतं जगावर उपकार करावेत, पुस्तकात नसलेलेही काही चमत्कार करावेत. आम्हालाही वाटतं ना जगावर उपकार करावेत, पुस्तकात नसलेलेही काही चमत्कार करावेत, पण उडून गेलाय सगळा आमच्या आयुष्याचा पारा. सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा? सांगा माझ्या बापानं जर नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा? त्या काळामध्ये अशा पुष्कळ कविता लिहिल्या की ज्या शेतकरी संघटनेच्या लोकांना उपयोगी पडतील. त्याचे फक्त काही शीर्षक सांगतो मला. एक कविता होती, कुणबटा रे कुणबटा सगळा तुझा खानवटा, भोगतील रे दुखवटा फेरीस्तवर मुखवटा, मार नुसत्या येरझारा आवता माग भरभरा, जाय रिकामा घरा नाहीतर ऋण उगारा. दाणा त्यांच्या मर्जीनं, पाणी त्यांच्या मर्जीनं, भाव त्यांच्या मर्जीनं आणि राहावं त्यांच्या मर्जीनं. अरे सोड राहण आर्जीनं र वाग जरा गुरमीनं, कुणबटा रे कुणबटा सगळा तुझा खानवटा, भोगतील रे दुखवटा फेडीस्तवर मुखवटा. अशा छोट्या छोट्या कविता त्या काळात मुद्दाम लिहिल्या होत्या.
आणि खूप त्यांना त्या काळामध्ये शेतकरी संघटनेचे लोक त्याचा उपयोग करायचे. टाहो नावाचा एक स्वतंत्र कविता संग्रहच मी लिहिला होता, ज्याच्यामध्ये संपूर्ण कविता शेतकऱ्याच्या आत्महत्येवर होत्या. हा कविता संग्रह 2004 साली प्रकाशित झाला, म्हणजे आज बरोबर त्याला 20 वर्ष झाली. आणि त्याच्या आधी 2 वर्ष 2002 साली पेरा कविता संग्रह प्रकाशित झाला होता. तिथपासून शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कविता आहेत, म्हणजे जवळजवळ 1995 पासून 30 वर्षापासून शेतकऱ्याच्या आत्महत्येवर मी कविता लिहितो आहे. टाहो मधली सुरुवातीची एक कविता ती मुद्दाम वाचून दाखवतो, गाऊन वगैरे नाही. परिस्थिती अशी होती की गावागावात आत्महत्या होऊ लागल्या. तुम्ही आता बिंदू जे बोललात की आणि अजूनही आत्महत्या थांबलेल्या नाहीत, सुरू आहेत. म्हणून त्या कवितेत असं म्हटलं होतं की झाडा झाडाला विचारा आत्महत्येच्या कहाण्या, या पहाडाला विचारा माझ्या बापाच्या विराण्या. झाडा झाडाला विचारा आत्महत्येच्या कहाण्या, या पहाडाला विचारा माझ्या बापाच्या विराण्या. ऊस लावल्या रानात जेव्हा पिकला काऊस, ऊस लावल्या रानात जेव्हा पिकला काऊस, साळ पोटऱ्यात आली आणि सुकला पाऊस. टाहो फोडला बापानं याच दरीत विरला, टाहो फोडला बापानं याच दरीत विरला. आत्महत्येचा पहाड त्याच्या पोटात शिरला. टाहो फोडला बापानं याच दरीत विरला. आत्महत्येचा पहाड त्याच्या पोटात शिरला. गेला विधेही होऊन बाप देवाच्या दारात, गेला विधेही होऊन बाप देवाच्या दारात. देव होता झोपलेला गाढ गहन घोरत, देव होता झोपलेला गाढ गहन घोरत. देव होता झोपलेला गाढ गहन घोरत. अशा त्या काळात कितीतरी कविता मी लिहिल्या, ज्या तुम्हाला मला मुद्दाम ऐकवायच्या होत्या. एक कविता लिहिली होती आधी, मुळामध्ये ही कविता लिहिली होती मला साहेबांनी सांगितल्यावर, शरद जोशींनी. पण ही कविता फार अशी पॉवरफुल नाहीये, आणि ती पॉवरफुल कविता पाहिजे म्हटल्यावर तुम्ही जी लिहिली की शिकबाबा शिक लढायला शिक, तर त्याच्या आधी ही कविता लिहिली होती. दुःख असो जीव घेणे जगत राहूया, काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. दुःख असो जीव घेणे जगत राहूया, काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. असे किती काळ आपण पाहिले तरे, असे किती महाकाळ साहिले तरे. 12-12 वर्षाचे दुर्गादेवीचे दुष्काळ आले, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नव्हत्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. असे किती काळ आपण पाहिले तरे, असे किती महाकाळ साहिले तरे. हाही काळ पालटून पुढे जाऊया, दुःख असो जीव घेणे जगत राहूया, काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. अरे आपण काळ किती क्रूर आहे पाहू ना, त्याची परीक्षा पाहू, त्याला आपली परीक्षा पाहू देऊ नये. काय तुझे दुःख मला सांग वासरा, चोच कुठे दुखली ते सांग पाखरा. काय तुझे दुःख मला सांग वासरा, चोच कुठे दुखली ते सांग पाखरा. घासातला घास दोघं मिळून खाऊया, दुःख असो जीव घेणे जगत राहूया, दुःख असो जीव घेणे जगत राहूया. देणारे आपण दिवस रात्र राबतो, बळीराजे घेणार नाही देणार. देणारे आपण दिवस रात्र राबतो, भीक मागण्याचा आज हात कापतो. सरकारकडे भीक मागायला, भीक मागण्याचा आज हात कापतो. दंडी दुश्मनास खिंडीमध्ये रोखूया, दुःख असो जीव घेणे जगत राहूया. काळ किती क्रूर कसा तेच पाहूया, काळ किती क्रूर कसा तेच पाहूया. अशा कितीतरी कविता त्या काळात मी मुद्दाम लिहिल्या. त्या कवितेविषयीच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणीही मुद्दाम मी तुम्हाला सांगितल्या. त्या काळात काही अनुभव मी तुम्हाला जसं सांगितलं की त्या काळामध्ये सगळ्या महाविद्यालयामध्ये सगळ्या कवींना असं वाटायचं की विनोदी कविता लिहिल्या किंवा शृंगारिक कविता लिहिल्या तरच आपण कवी आहोत, तरच आपण गॅदरिंगचे पाहुणे होऊ. पण एकही विनोदी कविता आणि एकही शृंगारिक कविता न लिहिता त्या काळात सगळ्या महाविद्यालयांमधून केवळ मी या प्रश्नाचा जागर केला. कॉलेजच्या प्रत्येक गॅदरिंग मधून हे प्रश्न मांडायचो, शेतकऱ्यांच्या पोरांसमोर हे प्रश्न जायचे त्या काळामध्ये. नंतर अनेक कवी लिहायला लागले, अनेक कवीने ते प्रश्न मांडायला लागले. एकदा मध्य प्रदेशमध्ये मी गेलो, भारत तांबे स्मृती समारोह शासनाच्या वतीने साजरा केला जातो. आणि जो कोणी पाहुणा आला त्या पाहुण्याला शासकीय इतमामात सगळा त्याचा बळेजाव ठेवला जातो. तो सरकारी पाहुणा असतो, म्हणजे शासनाचा पाहुणा असतो. भारत तांबे स्मृती समारोहाला मी गेलो, तिथं मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर कविता म्हणाल्या. तर तिथले एक मंत्री होते, ते त्या कार्यक्रमाला होते, मला आता नाव आठवत नाही त्यांचं. तर ते मंत्री बोलताना म्हणाले की ते तोपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर आत्महत्या अजून झालेल्या नव्हत्या. तर ते म्हणाले आमच्या इथं शेतकरी आत्महत्या करणार नाही. म्हटलं का, कशामुळं?
तर ते म्हणाले आमच्या इकडच्या जमिनीविषयी कबीरांनीच असं लिहून ठेवलेलं आहे की मानव भूमी गहन गभीर, पग पग रोटी डग डग नीर. आमची जमीन समृद्ध आहे, काळीची आहे, जमिनीत भरपूर पाणी आहे. मानव भूमी गहन गभीर म्हणजे खूप समृद्ध माती आहे आमची. पग पग रोटी, इथं पावला पावलाला आम्हाला अन्न मिळू शकतो, रोटी मिळू शकते. डगडग नीर, आणि जागोजाग तुम्ही विहिरी खोदल्या तर पाणी लागू शकतं. पण पुढं मी तिकडून परत आलो आणि 2 महिन्यात प्रचंड मोठी बातमी आली की मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची पुन्हा दौर सुरू झालेला आहे. का? तर वीज पुरत नव्हती, शेतकऱ्याला सरकार वीज देऊ शकत नव्हतं. आणि करपे पाटलांनी ज्या कारणासाठी आत्महत्या केली होती सुभाष, तेच कारण मध्य प्रदेशमध्ये घडत होतं. हिरवीगार पिकं उभी होती, सगळीकडे त्यांच्याकडे समृद्धी होती, पण विहिरीचं पाणी त्या पिकांना देण्यासाठी लाईटच महिना गायब होती. पिकं वाळून जात होते, शेतकऱ्या आत्महत्या करत होते. तो एक किस्सा मला मुद्दाम सांगावाचा वाटला. मंचरचे आमदार बाणखले नावाचे होते, फार चांगले होते, माझे दाढी वाढवलेले, ते वेगळे गाजलेले असायचे, समाजवादी पक्षाचे ते आमदार होते. त्यांनी एकदा मला त्यांच्या व्याख्यानमालेला बोलवलं आणि त्यांच्या व्याख्यानमालेसाठी मी गेलो होतो. तिथले व्याख्यानमाले त्या काळामध्ये माझ्या डोक्यात एकच विषय होता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. दुसऱ्या विषयावर बोलायचं नाही, त्याच विषयावर कविता लिहायच्या, त्याच विषयावर बोलायचं, त्याच विषयावर भाषण करायचे, त्याच विषयावर गॅदरिंग मध्ये बोलायचं, त्याच विषयावर व्याख्यानमालेत बोलायचं. इथं मी बोलल्याच्या नंतर मदन महाराज काय झालं माहितीये का, की एक शेतकरी आला आणि गळ्याला पडला आणि खूप रडला माझ्या गळ्याला पडून. बाणकेलीने मग त्याला बाजूला घेतलं माझ्या गळ्यापासून. म्हणजे काय झालं बाळा, कशामुळे रडतोय तू? म्हणलं सर, मी 100% विचार केला होता उद्या आत्महत्या करायचा, उद्या आत्महत्या करायचं असं ठरवलं होतं. सरांच्या कविता ऐकल्या आणि ठरवलं आता आत्महत्या करायची नाही, आता आत्महत्या करायची नाही. म्हणजे अशा प्रकारे काही लोकांना प्रेरणा पण माझ्या कवितेला देता आली, काही लोक वाचवता आले, जगवता आले. ह्याचा सुद्धा मला या गोष्टीचा मुद्दाम मला आनंद वाटतो. अशा काही गोष्टी या निमित्तानं तुम्हाला सांगाव्यात. सुभाष आमचा विद्यार्थी आहे, निष्ठेने शेतकरी संघटनेचं काम करतो आणि त्याच्या सगळ्या गोष्टी मला माहिती. एक सुंदर दिवाळी अंक काढतो. त्यानं मला फोन केला की सर असा असा कार्यक्रम आहे, तर तुम्ही याल काय? मी म्हटलं हो नक्की, कारण मलाही या कार्यक्रमात कधीतरी सहभागी व्हायचं होतं. आमचे मित्र अमर हबीब, विनय हर्डीकर, अनंतराव उमरीकर या लोकांनी एकीकडे माझ्या कविता शेतकरी संघटनेचे स्लोगन म्हणून गावोगाव डिवायडरवर भिंतीवर लिहिल्या. त्या अमर हबीबांचा हा उपक्रम आहे. गेल्या 8 वर्षापासून ते हे उपक्रम घेतात, जागोजाग घेतात, वेळोवेळी घेतात, पण मला त्यात सहभागी होता येत नाही. यावर्षी योगायोगाने 19 तारीख माझी रिकामी आहे, तर आपण नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊयात. आणि त्या तारखेला आपण कार्यक्रम घ्यायचा नाही, या कार्यक्रमासाठी आपण तारीख राखीव ठेवूयात असं म्हणून मी सुभाषला लगेच हो म्हणालो. काल त्यांच्याशी संपर्क केला. माझी तब्येत खरं तर बरी नाहीये. दिल्लीला कविता वाचनासाठी गेलो होतो आणि तिथून परत आलो, पण ते जेट लॅग काय म्हणतात विमानातून उतरलो आणि मला तो लागला जेट लॅग आणि मी 2-3 दिवस आजारी पडलो, खूप आजारी पडलो, ताप वगैरे. पण काल सुभाषला फोन केला, सुभाष तब्येत बरी नाही, आज जरा बरं वाटायला, तर येणं आवश्यक आहे का? तर ते म्हणाले सर या, अर्थ बरोबर होईल. म्हटलं येतोय तो, नक्की येतो. आणि खूप लोक असावेत असं अपेक्षित नव्हतं. आज जाणून बुजून कमी लोकांच्या समोर मला जास्त गंभीर कविता म्हणायच्या होत्या आणि या एका विषयाचं जागरण करायचं होतं. आज महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर जिथं जिथं शेतकऱ्यांची सहानुभूती असलेले लोक आहेत ते उपोषण करतायत. तुम्ही सगळी मंडळी मुद्दाम दाखवा, हे सगळे लोक उपोषण करत करत, काल शतपावली करत करत, कारखान्याहून त्यांनी पायी दिंडी काढली आणि आज इथे हे सगळे लोक आलेले आहेत आणि याच्यानंतर आता ते उपोषण सोडणार आहेत. म्हणून ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सहानुभूतीदार लोकांच्या सोबत मला शेतकऱ्यांच्या सहानुभूतीचा दिवस साजरा करता आला, त्याबद्दल मी सुभाषचे आभार मानतो. आपण सगळी मंडळी